अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जोडोनिया धन उत्तम जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेत करी उदास विचारे वेत करी उदास विचारे वेत करी जोडोनिया धन उत्तम व्यवहारी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेत करी उदास विचारे वेत करी उदास विचारे वेत करी उत्तमची गती तो एक पाविल 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 उत्तम भोगिल जीवकारि उत्तम भोगिल जीवकारि परोपकारी परोपकारी परनिंदा परोपकारी परनिंदा परोपकारी परनिंदा परस्या सदा वैरी माया परस्या सदा वैरी माया परस्या सदा वैरी माया उतदया गाई पशुचे पालन उतदया गाई पशुचे पालन उतदया गाई पशुचे पालन उतदया गाई पशुचे पालन आनिया जीवन वनामाली तानिया जीवन वनामाली तानिया जीवन वनामाली शांती रूपे नवे कोणाचा वाईट 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 वाढवी महत्व वडिलांनी वाढवी महत्व वडिलांनी वाढवी महत्व वडिलांनी उत्तमची गती उत्तमची गती कोई पावेल उत्तमची गती पाविल गती कोई पावेल उत्तम भोगिल जीवकारि उत्तम भोगिल जीवकारि उत्तम भोगिल जीवकारि तुकामने हेती आश्रमाचे फळ कामने येते आश्रमाचे फळ तुकामने हेती आश्रमाचे फळ कामने येते आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे तुकामने हेती आश्रमाचे फळ कामने येते आश्रमाचे फळ तुकामने हेती आश्रमाचे फळ कामने येते आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पाविल 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 उत्तम भोगिल जीवकारि उत्तम भोगिल जीवकारि उत्तम भोगिल जीवकारि गुणकार जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी परोपकारी
नेने पर निंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गायी पशूंचे पालन तानिल्या जीवन वना माझी शांती रूपे नवे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी पांडुरंगा करू प्रथम नमन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नम मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय गुरुस्ती पुरुषाला उपदेश करतात. आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त हरिभक्तीपरायण उत्तम मारुती बाचीकर यांचे द्वितीय चिरंजीव काय नाव चिरंजीवाचं नाव काय उत्तम तुमचं नाव मारुती हां त्या विवाहबद्ध झाल्यामुळं आज भगवान विष्णूची महापूजा नामसत्यनारायणाची पूजा आणि त्या प्रसंगाच्या निमित्ताने आजची कीर्तनाची सेवा आहे. मानवी जीवनामध्ये अनेक आनंदाचे क्षण असतात. त्या अनेक क्षणामध्ये विवाह हा एक आनंदाचा क्षण आहे बरं का. कारण मनुष्य जीवन म्हटलं की हे सोय जीवनामध्ये करावे लागतात आणि योगायोगाने होतात. पण लौकिक जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये त्या क्षणाचं त्या संबंधाचं विशेष वर्णन केलेलं आहे बरं का. किंबहुना ईश्वराने ही सृष्टी निर्माण करत असताना त्या सृष्टीमध्ये सुप्रजा जन्माला यावी आणि सुप्रजा जन्माला येण्याकरता हा विवाह नावाचा सोहळा नामसंस्कार वेदाच्या माध्यमातून समाजाच्या समोर ठेवलेला आहे. या पद्धतीने त्यांनी जीवन जगलं पाहिजे बरं का. स्त्री असेल पुरुष असेल त्याच्या जीवनामध्ये काही बंधन आहेत.
आणि ती बंधनं निर्माण कोणी जर केली असतील तर ज्याने सृष्टी निर्माण केली त्यानेच निर्माण केली. माणसाचं जीवन स्वैर बनू नये म्हणून बरं का. आणि माणसाचं जीवन जर स्वैर बनेल तर माणसात आणि पशुत काहीही फरक राहणार नाही, तो राहू नये बरं का. कारण पशु पशु आहे आणि मनुष्य मनुष्य आहे. मनुष्य जर काही करता करता जर काय कर्म करता करता चुकला तर माणसं म्हणतात काय पशु आहेस का असं म्हणतात बरं का. हा, पशुला काहीही बंधन नाही, बंधन नाही आहे. का बंधन नाही आहे? त्याला बुद्धीच देवाने दिलेली नाही आहे. दिली उदरनिर्वाहापुरती दिली बरं का. पण उद्धार करण्याकरता जी बुद्धी लागते ती बुद्धी मात्र पशवादिकांना देवाने दिलेली नाही, फक्त एक मनुष्यालाच दिली. आणि ज्याला बुद्धी दिली त्याला फार बंधनं सांगितली बरं का. आणि ती बंधनं पाळली पाहिजेत का पाळलीच पाहिजेत? पाळलीच पाहिजेत. आणि त्यातला विधीचा विचार सांगत असताना 4 आश्रमाची योजना केली. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम आहेत. गृहस्थ आश्रमाच्या पूर्वीचा आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करावा आणि गृहस्थ आश्रमातून काही कालांतराने कर्तव्यपूर्ती झाल्यानंतर वानप्रस्थ आश्रम स्वीकार करावा. आणि त्याच्या पुढे आता काहीच जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नाही तेव्हा संन्यास आश्रमाचा स्वीकार करावा. या पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे. काही मंडळी बोटावर मोजण्यासारखी या पद्धतीनं जीवन जगतात बरं का. थोडीफार पण अशी योजना केलेली आहे 4 आश्रमाची. त्यातला हा गृहस्थ आश्रम, त्या गृहस्थ आश्रमालाच आम्ही काय म्हणतो, हा आता संसारामध्ये प्रवृत्त झाला बरं का. संसार करायला लागला. त्याच्यामध्ये शब्द आहे गृहिणी. गृहिणी म्हणजे स्त्री. तिचा जीवनामध्ये स्वीकार करायचा आहे आणि तिचा स्वीकार करत असताना विधिवत स्वीकार करायचा आहे. अग्नी, ऋत्विज आणि देवता यांच्या साक्षीने बरं का. पण अलीकडे वकिलाच्या साक्षीने केला जातो व्यवहार. पण नियम असा आहे, अग्नी, ऋत्विज म्हणजे ब्राह्मण आणि देवता पूजन या तिघांची साक्ष पाहिजे. याच्या साक्षीने हा व्यवहार केला जातो बरं का. मग त्या गृहिणीचा स्वीकार केला जातो आणि ज्या गृहिणीचा स्वीकार केल्यानंतर ती गृहिणी घरामध्ये येते, त्या गृहिणीवरती सगळी घराची जबाबदारी आहे बरं का. आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याकरता त्या गृहस्थ पुरुषाने काय केलं पाहिजे त्याची नियमावली या अभंगामध्ये तुकोबारांनी सांगितलेली आहे बरं का. अतिशय मार्मिक आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये महाराजांनी वर्णन केलेलं आहे. काही गोष्टी वाचून कळत नाहीत, काही गोष्टी ऐकून कळत नाहीत, पण काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगून कळतात बरं का. हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. पण शास्त्र वाचायला वेळ कोणाला आहे? शास्त्र वाचायला वेळ कोणाला नाही आहे. म्हणून वाचून कळत नाही, काहीच्या मुखातून ऐकूनही कळत नाही बरं का. ऐकूनही कळत नाही तेव्हा पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आणि पुन्हा पुन्हा सांगितल्यानंतर कळतं बरं का. म्हणजे जीवनाचं शास्त्र आहे ते आपण जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. कधी स्वीकारलं पाहिजे? ज्या दिवशी जीवनाला सुरुवात झाली त्या दिवशी. आता सुरुवात कधी झाली? आजपासून सुरुवात झाली बरं का.
गृहस्थाश्रमामध्ये आता प्रवेश केला, आपल्या आता खरी संसाराला, खरी जीवनाला सुरुवात झाली. आता इथून पुढे बेजबाबदारपणे वागून चालणार नाही. जबाबदारी वाढली. याच्या अगोदर एकटा होता, काही चिंता नव्हती, जिथं राहिला तिथं राहिला तरी काही फरक पडत नव्हता. पण आता नाही आहे. आता फार मोठी जबाबदारी आहे आणि ती शास्त्राने दिलेली जबाबदारी आहे. आणि शास्त्राची दिलेली जबाबदारी जर त्या शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे जर पाळली तर त्या गृहस्थाला काय फल मिळतं त्या फलाचा विचार मांडलेला आहे बरं का. म्हणजे या गृहस्थ आश्रमाला फल सांगितलेलं आहे, पण ज्या पद्धतीने सांगितला त्या पद्धतीने केला तर, आणि तो केला पाहिजे. आणि हे काम साधू संतांनी समाजाच्या बाबतीत केलेलं आहे बरं का. अगदी त्यांच्याच भाषेमध्ये जर बोलायला ठरलं तर, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम. बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, याची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम. काही गोष्टी ईश्वराला करता येत नाहीत बरं का. ईश्वराने नियमावली निर्माण केली. ईश्वराने नियमावली निर्माण केली, पण केलेली नियमावली सांगण्याकरता त्याच ईश्वराला संत रूपाने अवतीर्ण होऊन हे कार्य करावं लागतं. आणि हेच काम संतांचं आहे, दुसरं तिसरं काही नाही बरं का. समाजाला योग्य मार्गदर्शन करणं, जे शास्त्राने सांगितलेलं आहे तसंच्या तसं समाजापर्यंत पोचवणं. पण कसं? आचरणाच्या द्वारे. दोही ठाई तुका, दोही ठाई तुका, दोही ठाई तुका, दोही ठाई तुका. नाही पडो दे तुका, नाही पडो दे तुका, नाही पडो दे तुका, काय पडो दे तुका, काय पडो दे तुका, काय पडो दे तुका. दोही ठाई तुका, दोही ठाई तुका. दोही ठाई तुका, नाही पडो देत चुका. समाजाचा विचार देवापर्यंत पोचवायचा आणि देवाचा विचार समाजापर्यंत पोचवायचा. आणि तो पोचवत असताना तत्परतेने आणि निरपेक्ष भावनेने, कमिशन घेऊन नाही बरं, मोबदला घेऊन नाही आहे. शुद्ध भावनेनं हे समाजापर्यंत विचार पोचवण्याचं काम संतांनी केलेलं आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणले, येते उपकारासाठी. समाजाला योग्य मार्गदर्शन करणं हेच परोपकाराचं कार्य आहे. आणि हे कार्य संतांनी आज समाजाच्या बाबतीत केलेलं आहे. तेव्हा त्या संतांचे उपकार मानावे तेवढे थोडे आहेत. त्यांनी जर हे समाजाला जर सांगितलं नसतं तर समाजाची
काय अवस्था झाली असती थोडंसं एकांतात बसून विचार करा. हां, सांगून ही अवस्था आहे. हां, न सांगता लोक वागले असते का? म्हणून ते संत महात्म्या समाजाला सांगतात, बाबांनो, ज्या गृहस्थ आश्रमामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर त्या गृहस्थी पुरुषांनी काय केलं पाहिजे, या अभंगाच्या माध्यमातून महाराजांनी प्रगट केलेला आहे. त्याचा विचार अल्पावधीमध्ये आपल्या समोर जेवढा प्रामाणिकपणाने सांगता येईल तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करतो, वेळेचं बंधन ठेवून, बरं का. तेव्हा जीवन जगत असताना गृहस्थ पुरुष म्हटला की त्या गृहस्थी पुरुषाला या गृहस्थ आश्रमाची वाटचाल करण्याकरता पहिल्यांदा कशाची गरज आहे? धनाची गरज आहे. धनाशिवाय गृहस्थ आश्रम चालत नाही, किंबहुना कुठलाच आश्रम चालत नाही, बरं का. पण गृहस्थी पुरुषाने मात्र कर्तव्य बुद्धीनं ते धन जीवनामध्ये मिळवलं पाहिजे. इतर 3 आश्रमाकरता हे बंधन नाही आहे. ब्रह्मचार्याने धन मिळवायचं नाही, वानप्रस्थाने धन मिळवायचं नाही, संन्याशाने धन मिळवायचं नाही. मग मिळवायचं कोणी? फक्त गृहस्थाने मिळवायचं आणि या तिघांना पोसायचं, बरं का. हां, घरच्या लोकाला तर पोसायचंच, जन्मदात्या मायबापाला तर पोसायचंच, पण तिन्ही आश्रमाला पोसण्याची जबाबदारी गृहस्थी पुरुषावरती आहे. मग त्या मानाचं धन मिळवलं पाहिजे, नाही का. हा, सगळ्यांचं भरण पोषण करायचं म्हटल्यानंतर धन मिळवलं पाहिजे ना. मग त्या मानाचं धन मिळवलं पाहिजे. पण तुकोबारे म्हणतात ते मिळवत असताना अन्याय मार्गाने मिळवून चालणार नाही, ते न्याय मार्गाने मिळवलं पाहिजे. कारण लोकांची समजूत आहे, अन्याय मार्गाने जास्त मिळतं, न्याय मार्गाने कमी मिळतं, असं काही नाही, बरं का. हां, न्याय मार्गाने सुद्धा भरपूर मिळतं, फक्त त्याला काय लागतं? प्रारब्ध अनुकूल लागतं. प्रारब्ध अनुकूल लागतं. हा, प्रारब्ध जर अनुकूल असेल तर गृहस्थी पुरुषाला सुद्धा न्याय मार्गाने पुष्कळ धन मिळवता येतं, बरं का. म्हणून ते धन मिळवलं पाहिजे. आणि ती मिळवत असताना हा, चांगल्या मार्गाने मिळवा. म्हणजे चांगल्या मार्गाने मिळवा म्हणजे कशा मार्गाने मिळवा? धर्माला, नीतीला धरून ते धन मिळवण्याचा प्रत्येकाने जीवनामध्ये प्रामाणिक प्रयत्न करा. पहिला उपदेश अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. सोडून यादन उत्तम व्यवहार, सोडून यादन उत्तम व्यवहार, सोडून यादन उत्तम व्यवहार, सोडून यादन उत्तम व्यवहारी, सोडून यादन उत्तम व्यवहारी, सोडून यादन उत्तम व्यवहारी, सोडून यादन उत्तम व्यवहारी. उदास विचारी वेच करी, उदास विचारी वेच करी, उदास विचारी वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो जोडून या धन उत्तम व्यवहारे. पहिला उपदेश केला, धनाची गरज आहे आणि ते धन मिळवा. उत्तम म्हणजे चांगल्या मार्गाने. चांगल्या मार्गाने म्हणजे धर्माला, नीतीला धरून. मग त्याच्याकरता नोकरी सांगितली, त्याच्याकरता व्यापार सांगितला, त्याच्याकरता शेती सांगितली. या पद्धतीनं, बरं का.
नोकरी प्रामाणिक करा, व्यापार सुद्धा प्रामाणिक करा आणि शेती सुद्धा चांगली करा. अधिक उत्पन्न मिळतं म्हणून जे पिकवू नका म्हणून सांगितले ते पिकवू नका बरं का. काही काही शेतीमध्ये पैसा जास्त मिळतो, काही माणसं ती पिकवण्याचा प्रयत्न करतात, शास्त्रांनी त्याचा निषेध केलाय बरं का. पिकवू नये ते. म्हणून काही बंधनं शेतीच्या बाबतीत सांगितलीत, नोकरीच्या बाबतीत बंधनं सांगितलीत आणि व्यापाराच्या बाबतीतही बंधनं सांगितलीत. ज्याला जे शक्य आहे ते आपण जीवनामध्ये करावं. तिन्हीपैकी एक कुठला तरी व्यवहार निवडावा बरं का. शेती नाही जमली तर व्यापार नाही जमला तर नोकरी. कुणी म्हणजे तिन्ही नाही जमलं तर आयतं बसून खाल्लं तर जाणार नाही का? नाही जमायचं. भिक्षा पात्र अवलंबने जळो लाजिरवाने. गृहस्थी पुरुषाने भिक्षा मागून कंसात भीक मागून प्रपंच करू नये. लाजीरवान आहे बरं का, दोष आहे त्याच्या जीवनामध्ये. म्हणून तिन्हीपैकी ज्याला जे शक्य आहे ते जीवनामध्ये स्वीकारावं आणि ते स्वीकारत असताना त्याला जी बंधनं सांगितली ती बंधनं पाळावीत बरं का. ती बंधनं पाळली पाहिजेत. नोकरी कोणती करावी, नोकरी कोणाकडे करावी आणि ती कशी करावी, प्रामाणिकपणाने करावी बरं का. ज्याच्याकडे करायचा तो मालक सुद्धा प्रामाणिक पाहिजे, तो मालक सुद्धा प्रामाणिक पाहिजे. आणि आपण करत असताना त्याच्याकडे प्रामाणिकपणाने केली पाहिजे नोकरी बरं का. मग नोकरी प्रामाणिक करा, व्यापारही चांगल्या पद्धतीने करा. चांगल्या पद्धतीने करा म्हणजे व्यापारामध्ये काही भेसळ केलं जातं ते करू नये बरं का. भेसळ करून व्यापार केला जातो, एक दोष आहे. व्यापार करत असताना किती नफा घ्यावा त्याला बंधनं सांगितली बरं का. अधिक नफा घेऊ नये बरं का. अधिक नफा घेऊन जर व्यापार केला तर तोही दोष आहे, लक्षात ठेवा. त्याला व्यापार म्हणत नाही, काही बंधनं सांगितली. आणि नोकरी करत असताना जे पीक शेतामध्ये पिकवायचं आहे ते चांगल्या पद्धतीनं आणि योग्य जीवनामध्ये पिकवा. त्याला म्हणतात उत्तम व्यवहारे जोडून या धन का. धनावरती सर्व काय अवलंबून आहे. काय काय अवलंबून आहे, यादीच्या यादी दिल्यावर का शास्त्राने. वर्षभरामध्ये येणारे सण धनावरती अवलंबून आहे. त्या पुरुषाने सगळे सण केले पाहिजेत. दुसरा विचार मांडला, आपल्याकडे कोणी पाहुणे रावणे आले त्यांचा योग्य यथोचित सत्कार करता आला पाहिजे. त्याला काय पाहिजे, धन पाहिजे. एखादी गावामध्ये संस्था आहे, त्या संस्थेला काही धन दिलं पाहिजे. गावामध्ये काही धार्मिक उत्सव होतात, त्या उत्सवाला धन दिलं पाहिजे. आंधळ्या पांगळ्यांना दिलं पाहिजे. ही सगळी जबाबदारी आहे. हे सगळं करायचं म्हटलं की धन त्या मानाचं पाहिजे ना. मग कोणी म्हणले त्या मानाचं पाहिजे का, जेवढं मिळालं तेवढ्यात करायचं. जेवढं आपल्याला त्या व्यापारातून मिळणार आहे, जेवढं त्या नोकरीतून मिळणार आहे, जेवढं त्या शेतीतून मिळणार आहे त्याच्यातून हे सगळं करायचं. हाव जास्त ठेवायची नाही. कारण हे काही विधी त्यांनी जीवनामध्ये केलेच पाहिजे. लक्षात ठेवा, आलेल्या अतिथीचा सत्कार त्यांनी केला पाहिजे. आलेला अतिथी आपल्या दारातून बाहेर जाता कामा नये. नातेवाईकांचा संबंध आहे आणि या सर्व गोष्टी करता धनाची गरज आहे. म्हणून धन हे त्याला आवश्यक आहे. म्हणून या मार्गाने त्यांनी धन मिळवावं आणि ते धन मिळवल्यानंतर उदास वेच करी आणि विचारे वेच करी. आलेलं धन आहे, आलेलं धन आलेल्या धनाविषयी माणसाने
उदास असावं, अति लोभ ठेवू नये. का? वर्णन केले, या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरोवर छाया. किती धन जरी आलं तर ते टिकणार नाही, चंचल आहे बरं का. हा, धन स्थिर नाही आहे, लक्ष्मी स्थिर नाही, ती चंचल आहे, येती जाते बरं का. कधी कधी आली तर राहते आणि कधी कधी गेली तर पुन्हा येतच नाही बरं का. हा, अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू, पुनवे पाटी शितांसू, पालटे जैसा. ते धन स्थिर राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आलेल्या धनाविषयी उदास असावं, उदास बरं का. हा, फार लोभ त्याच्याविषयी ठेवू नये. हा, एवढं ठेवू नये की पतसंस्थेमध्ये बुडेल, आणि बुडालं तर पश्चाताप करू नये. म्हणून उदास त्या धनाविषयी राहिलं पाहिजे, उदास. आणि पुढे वर्णन केले, खर्च करताना विचाराने खर्च केलं पाहिजे. कुठं तरी पैसा खर्च करू नये. मराठीमध्ये बोललं जातं, पैशाची उधळपट्टी करू नये बरं का. पैशाची उधळपट्टी करू नये. काही विचाराने धन खर्च करावं. एक व्यवहारामध्ये बोललं जातं, घोड्याच्या बाजारामध्ये जर घोडा खरेदी करायला जर तुम्ही गेला तर तो घोडा विकणारा घोडा घेणाऱ्याला विचारतो, आपकी कमाई आहे का बाप की कमाई आहे. तो काय विचारतोय, आपकी कमाई आहे का बाप की कमाई आहे. तो पहिल्यांदा प्रश्न विचारतोय बरं का. आता घोडा कोणी घेत नाही, लग्नात आल्यानंतर बसला जातो तेवढाच, तोही भाड्यानं आणला जातो. हां, भाड्या म्हणजे पैसे देऊन, मोबदले देऊन. हो, पण पूर्वी घोडे पाळत होते. घोडे हे धन आहे, लक्षात ठेवा. हां, म्हणून खर्च करता असताना अविचाराने खर्च करू नये. जिथं खर्च करायची गरज आहे तिथं खर्च करा. धर्मा करता खर्च करा, अधर्मा करता खर्च करू नका. आज या कालाच्या ओघामध्ये माणसं धन मिळवतात आणि अविचाराने खर्च करतात बरं का. अलीकडे बघा तुम्ही समाजाची काय परिस्थिती आहे. लग्नाचा वाढदिवस माणसं करायला लागलेत. हे शास्त्राला मान्य. हे काय नाही, पैसा अधिक आल्याची लक्षणं बरं का. उधळपट्टी. माणसं बापाचं श्राद्ध घालत नाहीत, पण लग्नाचा वाढदिवस करतात. करू नये बरं का. लग्नाचा वाढदिवस करण्याने तुम्हाला पुण्य मिळणार नाही. हा, खाणारे वा 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 म्हणतील, खाणारे पिणारे. हा, पण तुमच्या पदरामध्ये पुण्य मिळणार नाही. पण बापाचं श्राद्ध घातलं तर पुण्य मिळेल. श्राद्धाला जीव घाला, पण लग्नाचा वाढदिवस करून पैसे उधळपट्टी करू नका. विचारे, विचारपूर्वक धन खर्च करा. अविचाराने ते खर्च करू नका. फार आज समाजामध्ये अविचाराने माणसं पैसे खर्च करतात बरं का. म्हणून इथं संत महात्मे समाजाला सांगतात, विचारपूर्वक धन करा, खर्च करा. एक म्हण आहे, करण्याच्या आधी विचार करा, केल्यानंतर विचार करत बसू नका बरं का. केल्यानंतर विचार करून गेलेली वस्तू पुन्हा आपल्याला मिळत नाही. म्हणून विचाराने खर्च करा. म्हणजे चांगल्या ठिकाणी खर्च करा, चांगल्या ठिकाणी खर्च करा. मी नेहमी सांगत असतो बघा, तुम्ही निरीक्षण करा. विवाह करायचा आहे, विधी आहे, पैसा खर्च करावा लागतो. त्याच्याकरता मंडप चांगला लागतो, वाजंत्री चांगले लागतात, भोजन चांगलं लागतं, भटजी कसाही चालतो. हा, लोक म्हणतात कमी दक्षिणा घेणारा भटजी आणा, कमी पैसे घेणारा वाजंत्री आणा, असं कोणी म्हणतं का? नाही. हलका मंडप टाका कोणी म्हणत नाही.
म्हणजे तुम्ही मंडपाकरता पैसा खर्च करता, वाजंत्र्याकरता पैसा खर्च करता, पण त्या भटजीला देताना मात्र हात आकडताय. इथं विचार नाही बरं का, इथं विचार कमी करतो माणसाचा जीवनामध्ये. हा, तिथं उदार अंतकरणाने खर्च केलं पाहिजे, लक्षात ठेवा. विचाराने उदार अंतकरणाने खर्च केलं पाहिजे. जिथं धर्म घडतो तिथं विचाराने उदार अंतकरणाने खर्च करा. जिथं अधर्म घडतो तिथं मात्र विचाराने हात आवरा. उदास विचारे वेच करी, म्हणून धन चांगल्या मार्गाने मिळवा, चांगल्या कार्याकरता खर्च करा. का? त्याची अनेक कारणं सांगितली. त्यातलं एक कारण जाता जाता आपल्या समोर प्रगट करतो की आपण जे मिळवलेलं धन आहे ना, हे धर्म कार्याकरता खर्च करावं. का? आपण मिळवलेल्या धनामध्ये धर्माचा वाटा आहे. धर्माचा वाटा आहे. तुम्ही जर 1 रुपया जर रोज मिळवत असाल तर त्यातले 25 पैसे धर्माचे आहेत, ते धर्माकरताच खर्च केले पाहिजेत. 75 पैसे प्रपंचाकरता खर्च करा आणि 25 पैसे धर्माकरता बाजूला काढून ठेवा. 1 रुपयाचं सांगतोय, आता तुम्ही रोज किती मिळवता त्याचं गणित करा बरं का. किती मिळवता त्याचं तुम्ही बाजूला काढा. 10,000 जर रोज मिळवत असाल तर 25 बाजूला काढले पाहिजेत. कारण त्या धर्माचा तो वाटा आहे, त्या धनामध्ये धर्माचा वाटा आहे आणि तो धर्म कार्याकरताच खर्च केला पाहिजे. एक कारण सांगितलं. दुसरं कारण सांगितलं, आपण धन मिळवतो. धन मिळवत असताना त्या धनाबरोबर काही दोष येतात आणि ते दोष जर घरामध्ये आले तर आपल्या घरामध्ये काही विघ्न निर्माण होतात. शास्त्रांनी वर्णन केले. धनाचा दोष असेल तर दवाखान्याच्या फेऱ्या सुरू होतात. धनामध्ये दोष असेल तर कोर्टाच्या फेऱ्या वाऱ्या सुरू होतात. बरं का, हे दोष सांगितलेत, लक्षात ठेवा. धनाबरोबर आपल्या घरामध्ये दोष येतात. आपल्याकडे पद्धत आहे, आपली संस्कृती आहे. तुम्ही बाहेरून कुठेही फिरून आला की घरात आल्यानंतर काय करावं? हात पाय धुवून यावं. का? काहीतरी दोष आपल्याबरोबर घरात येतात आणि ते येऊ नयेत म्हणून सुचिरभूत येऊन घरामध्ये जावं. तसं धनाबरोबर सुद्धा दोष येतात. त्या दोषाला घालवण्याकरता एकच पर्याय, दान करणं. धर्माकरता जर दान केलं तर त्या धनाचे आलेले दोष निवृत्त होतात. पाय धुवून जसं पाय स्वच्छ होतात तसे पैसे धुवून स्वच्छ होत नाहीत बरं का. कोणी म्हणे आम्ही आणले ते धुवून घेऊ नाही, गोमूत्र शिंपडून घेऊ नाही. ते दान करण्यानेच धन शुद्ध होतं, लक्षात ठेवा. म्हणून आलेलं धन शुद्ध करण्याकरता दान सांगितलं आणि मिळवलेल्या धनामध्ये धर्माचा वाटा आहे म्हणून दान करा. कुणी तर तुकोबाराय म्हणतात, उदास विचारे वेच करी. आणि या पद्धतीने तर तुम्ही जीवनामध्ये जर वागण्याचा प्रयत्न केला तर त्याचं फळ तुम्हाला या जन्मातही मिळेल आणि परलोकातही मिळेल. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये उत्तमची गती एक पावेला, उत्तमची गती एक पावेला. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. आपण जे हे कर्म करतो, धन मिळवणं कर्म आहे आणि त्या कर्माचं फळ या जन्मात भोगावं लागतं वा दुसऱ्या जन्मात भोगावं लागतं, किंबहुना अनेक जन्म घ्यावे लागतात. एक ज्वारीचा दाना पेरला की हजारो दाणे येतात. एका कणसाला किती दाणे असतात मोजलेत?
एक ज्वारीचा दाणा पेरला होता, एका दाण्यातून एका कंसाला किती लागतात दाणे. तसं एकदा या जन्मामध्ये कर्म आपण केलं की ते हजारो जन्म घ्यायला लावतंय बरं का. म्हणून सावध राहा. तत्परतेनं कर्म करा, आंधळेपणाने करू नका. हे कोण सांगतंय काहीतरी ऐकू नका, कोणाचं असं म्हणू नका. म्हणणारे बोलून जातील, पण आपल्याला हे भोगावं लागेल. इथं सवलत नाही बरं का, सवलत नाहीये. संतांनी वर्णन केले, कर्म करण्यामध्ये स्वातंत्र्य आहे, भोगण्यामध्ये स्वातंत्र्य. ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा बदल करता येत नाही. ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा बदल करता येत नाही. कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणून ते विचारपूर्वक करा. एकदा केलं ना ते भोगावं लागेल. उत्तमची गती तो एक पावेल, तो म्हणजे तो या पद्धतीने करेल तो. गतीचं थोडंसं बाजूला ठेवा. रोज आपण चांगलं कर्म केलं तर माणसाला संध्याकाळी झोप लागते चांगली. रोज झोपणं म्हणजे रोजच्या जीवनाचा प्रलय आहे बरं का आपला. त्याला दैनंदिन प्रलय म्हणतात. माणसाला रोज झोप चांगली लागली पाहिजे. आणि झोप चांगली लागण्याकरता दिवसभरामध्ये कर्म चांगलं केलं पाहिजे. चांगलं केलं तर झोप चांगली लागते. चांगलं खाल्लं तर पचन होतं, नाहीतर गुडगुड गुडगुड करतं. डॉक्टरकडे जावं लागतं. जे अन्न खाल्लेलं पचावं बरं का, का पचन व्हावं, पचावं. अपचन होऊ नये म्हणजे अन्न खाल्लेलं पचावं. तसं रोजच्या रोज कर्म जर चांगलं केलं तर माणसाला झोप चांगली लागते, किंबहुना त्याच्या जीवनातलं समाधान बिघडत नाही. घरामध्ये समाधान राहण्याकरता आपण हे चांगल्या मार्गाने मिळवावं लागतं. रोजचा व्यवहार आहे, लक्षात ठेवा. अशी कितीतरी घरं आहेत, त्या घरामध्ये समाधान नावाचा प्रकार नाही आहे. वर पाटी लावून सुद्धा का आपण केलेलं आहे, आणि ते केलेलं समाधानाने केलं तर समाधानाने जगू देतं. आणि चांगल्या भावनेनं नाही केलं तर ते आपल्याला जगू देत नाही. आपलं कर्मच आहे बरं का. म्हणजे या जन्मामध्ये रोजच्या रोज त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. तसं हा देह पडल्यानंतर आपण या जन्मामध्ये केलेलं कर्म ते चांगल्या गतीला पाठवतं. उत्तमची गती, अधोगतीला जाऊ नये बरं का. चांगल्या गतीला जावं. आणि चांगल्या गतीला कधी जातो, चांगलं कर्म केलं तर. एक उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवकानी चांगल्या योनीला बरं का. चांगल्या घराण्यामध्ये त्या कर्माचा संबंध आहे. म्हणून तर वर्णन केले. आपण जर चांगल्या घरामध्ये जर जन्माला आलो तर काय म्हणतो, मागचं काहीतरी चांगलं आहे बरं का. मागचं काहीतरी चांगलं आहे. मागचं चांगलं कर्म असेल तर चांगल्याच्या पोटी जन्म मिळतो. चांगल्या घराण्यामध्ये, सात्विक घराण्यामध्ये, जिथं धर्म नांदतो त्या घराण्यामध्ये आपल्याला जन्म मिळतो. कुठंतरी जन्माला येण्यात काही मजा नाही बरं का, काही अर्थ नाही आहे. चांगल्या घरी जन्माला यावं का नाही. मग चांगल्या घरी जन्माला येण्याकरता चांगलं वागावं लागतं. उगच तुकोबारांनी देवाकडे मागणं केलं नाही. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. पण कधी आपण चांगलं कर्म केलं तर, चांगलं कर्म केलं तर. म्हणून उत्तम गती, चांगल्या गतीला तो प्राप्त होतो. आणि चांगल्या योनीमध्ये बरं का. योनी दगडाची सुद्धा योनी आहे. दगडाच्या योनीला सुद्धा जन्माला जावं लागतं. आता दगडाच्या योनीला जन्माला जावं म्हणतो, दगड मैलाचा व्हावा का
देवघरातल्या देवळातला व्हावा. दगडच आहे बरं का. म्हणजे दगडामध्ये सुद्धा फरक आहे. काही दगड बाथरूमला जातात, काही दगड स्वच्छालयामध्ये जातात आणि काही दगड म्हणजे दगडाला सुद्धा भाग्य सांगितले, लक्षात ठेवा. दगडाला सुद्धा योनीची, दगडाच्या योनीला सुद्धा जन्माला जावं लागतं, झाडाच्या योनीला जन्माला जावं लागतं. आता आपण झाडं तोडतोय, ती सुद्धा पुढच्या जन्मात आपल्याला तोडणार. एकमेकाचं फिटामफिट झालं पाहिजे ना. आपण दगड फोडली काय, या जन्मात पुढच्या जन्मामध्ये आपल्याला सुद्धा दगड फोडणार. गवंडीला बरोबर आहे ना. हातोडी मारली ना तुम्ही, त्याला त्या दगडाला मारला तुम्ही, संबंध आहे कर्माचा. म्हणजे म्हणून इथं शब्द वापरलाय उत्तम. चांगल्या योनीला, चांगल्या खाणीला जन्म मिळतो आपण चांगलं कर्म केलं तर. म्हणून महाराज म्हणतात या पद्धतीनं आपण जीवनामध्ये कर्म करावं आणि या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये ते फल मिळणार आहे. पण तुकोबाराय म्हणतात नुसतं धन मिळवलं म्हणजे गृहस्थाश्रमाची सुरुवात झाली, कर्तव्य संपलं नाही. एक विचार मांडला, धनाची गरज आहे, ते या पद्धतीने मिळवलं पाहिजे आणि या पद्धतीने ते खर्च केलं पाहिजे. पण याच्या पुढची गृहस्थी पुरुषाची जबाबदारी, कर्तव्य सांगतात, त्याने आणखी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे ते महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. परोपकारी परनिंदा, परोपकारी परनिंदा. परोपकारी, परोपकार केला पाहिजे. नेने परनिंदा, कोणाची निंदा केली नाही पाहिजे. आणि पुढं काय सांगितलं, परस्त्रिया सदा बहिणी माया. पर 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 3 वेळा शब्द आलाय बघ. परोपकारी, नेने परनिंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. तिन्हीचे भाव भिन्न भिन्न आहेत. तिन्हीचे भाव भिन्न भिन्न आहे. गृहस्थी पुरुषाने गृहस्थाश्रमामध्ये स्वीकार केल्यानंतर परोपकार भावनेनं जगलं पाहिजे. एकमेकाने एकमेकाला मदत केली पाहिजे. माझं सगळं पैशावरती चालतं, मी कुणाला मदत करणार नाही असं म्हणून चालणार नाही. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे बरं का. काही गोष्टी या समाजातल्या परोपकारावरती चाललेल्या आहेत. परोपकारावरती चाललेले आहेत. आणि परोपकार हा फार मोठा धर्म आहे बरं का. फार मोठा धर्म आहे, लक्षात ठेवा. परोपकार म्हणजे काय हो, त्या परोपकाराचं वर्णन केले. दुसऱ्याला मदत करणं म्हणजे परोपकार, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण त्याचं लक्षण केलं. एखाद्याला मदत करायची, पण ती मदत करत असताना परतफेडीची अपेक्षा न ठेवता जे केलेलं कर्म त्याला म्हणतात परोपकार. म्हणजे एखाद्याला मदत करायची, पण ती मदत करत असताना याने मला आयुष्यात पुढं कुठंतरी मदत करावी अशा भावनेनं नाही करायचं बरं का. परतफेडीची अपेक्षा न ठेवता, मी याला मदत केली, याने मला मदत केली पाहिजे. लोक म्हणतात मी याला आयुष्यभर फार मदत केली, पण याने मला मदत केली नाही असं बोलायचं सुद्धा नाही बरं का. अवघडच आहे. लोकाला वाटतंय लग्न करणं सोपं आहे, फार अवघड आहे, लक्षात ठेवा. का ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या पाहिजे. याच्या अगोदर ह्यातलं काही बंधन नव्हतं. आता त्यांनी एकमेकाला मदत केली पाहिजे आणि ती निरपेक्ष भावनेनं, कोणतीही अपेक्षा न ठेवता.
कोणती अपेक्षा न ठेवता परोपकारी. त्या माणसाचा तो स्वभाव बनला पाहिजे बरं का. दुसरा विचार सांगितला, नेने परनिंदा. गृहस्थी पुरुषांनी कोणाची निंदा करायची नाही, कोणाचीच करायची नाही. नेने परनिंदा. निंदा कशाला म्हणतात? हे करते निंदेचं लक्षण केलंय. गुणाच्या ठिकाणी दोषाची बुद्धी होणं याला म्हणतात निंदा. गुणाच्या ठिकाणी दोषाची बुद्धी होणं याला म्हणतात निंदा. तुम्हाला उदाहरण देतो. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे, आता भजन करणं हे चांगलं का वाईट आहे? भजन करणं चांगलं आहे, पण लोक भजन करणाऱ्याला नाव ठेवतात. आले बघा टाळ कुठे, आले बघा. गावामध्ये कितीतरी लोक कुटाळ आहेत, नको ते उद्योग करणारे, पण त्याला नाव कोणी ठेवत नाही. पण भजन करणाऱ्याला नाव ठेव. भजन करणं म्हणजे सोपं आहे का हो? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस, एवढा गुण असताना तुम्ही तिथं नाव ठेवता, ही निंदा आहे बरं का. गुणाच्या ठिकाणी दोषाची बुद्धी होणं ही निंदा आहे. म्हणून निंदा टाळा. नुसतं टाळू नका, बोलायचं टाळू नका. कोणी शेजाराचं गारानं सांगत असतं तर कानावर ठेवा, ऐकू नका. कोणाची निंदा पण ऐकू नका. कोणाची निंदा पण करू नका. आणि कोणाविषयी करण्याची मनात भावना सुद्धा निर्माण होऊ देऊ नका. अनेकाचे कानी अनेकाचे कानी अनेकाचे कानी अनेकाचे कानी दोष दोष हानी पूर्ण दोष मनाने हानी पूर्ण दोष मनाने हानी स्वभाव आहे देव स्वभाव आहे देव अनेकाचे कानी गुणदोष मनानानी नेने परनिंदा. कुणाची करू नका. कुणी जर सांगायला आले तर सांगा, नो टाइम, मला ऐकायला वेळ नाही, एवढं सांगा. बाजू मारून बाजूला निघून जा, पण चविष्टपणाने ऐकू नका. का? शास्त्रांनी त्याचं वर्णन केले. निंदा करणाऱ्याला जेवढं पाप लागतं, ऐकणाऱ्याला त्याच्या दुप्पट लागतं. तेवढंच लागतं बरं का. म्हणून कुणाची निंदा करू नका, कुणाची निंदा ऐकू नका. हे कोणाला सांगतायत? वाल्या ना. ज्याने आता या गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला त्याला सांगतायत बरं का तुकोबाराय. या पद्धतीने त्यांनी जीवनामध्ये वागलं पाहिजे. आणखी कसं वागलं पाहिजे? परस्त्रिया सदा बहिणी माया. आता आपण विवाहबद्ध झालो.
त्या स्त्रीशी आपला आज पत्नी म्हणून संबंध आला, पत्नी म्हणून संबंध आला. ते आता कोण आहे? अर्धांगिनी आहे. धर्माच्या साक्षीने आपण तिचा स्वीकार केलाय. आता आपल्या जीवनामध्ये काय असेल तर तिच्याशी संबंध इथून पुढे आयुष्यामध्ये परस्त्रीकडे पाहत असताना वयाने लहान असेल तर बहीण म्हणून पहा आणि वयाने मोठी असेल तर आई म्हणून पहा. परस्त्रिया सदा बहिणी माया. हा, इथून बुद्धी बदलली पाहिजे माणसाची. हा, आतापर्यंत तुमची बुद्धीत काय दोष असतील, पण आता इथून पुढं मात्र या समाजाकडे बघताना मात्र चांगल्या दृष्टीनं त्या स्त्रियांच्याकडे बघितलं पाहिजे. किंबहुना कुठल्याही स्त्रीकडे बघत असताना आपल्या अंतःकरणामध्ये काम नावाचा विकार जागा होता कामा नये. का? आता आपण धर्माच्या साक्षीने त्या स्त्रीचा पत्नी म्हणून अंगीकार केलेला आहे. आता इथून पुढं मात्र आपल्या जीवनामध्ये फार मोठी जबाबदारी आहे. परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि असं जर तुम्ही जर वागला तर तुकोबाऱ्या म्हणतात उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. आणखी कसं वागलं पाहिजे? भूत दया गायी पशूंचे पालन तानेल्या जीवन वना माझे. आणखी कसं वागलं पाहिजे? शांती रूपे नवे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. आणि असं जर वागलो तर परिणाम उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. तुकोबाराने विचारलं महाराज ते परलोकाचं बाजूला ठेवा, आत्ताचं काय सांगा. महाराज म्हणतात आता जर या पद्धतीने मी सांगतो ना शास्त्राने सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर वागाल तर तुम्हाला या गृहस्थ आश्रमामध्ये राहून फार मोठा अधिकार प्राप्त होईल. आणि तो अधिकार कोणता? वैराग्य प्राप्त होईल. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. दुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्याला गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर कशा पद्धतीनं वागावं त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? आचारसंहिता. वागायचं आहे हे नेम लिहून ठेवायचे नाहीत बरं का. आतापर्यंत हे वाचले, आता इथून पुढं वागायचं काम करायचं बरं का. आणि ते कर्तव्य बुद्धीनं आपण ते जीवनामध्ये वागायचं आहे. आणखी काय काय वागलं पाहिजे? तुकोबाराय म्हणतात भूत दया गायी पशूंचे पालन. त्या भूतलावरती काही जीव निर्माण केलेत, ती मुखी जनावर आहेत बरं का. त्यांचं पालन पोषण केलं पाहिजे. कोणी? गुरस्थी पुरुषाने. गाय पाळली पाहिजे, म्हैस पाळलं पाहिजे नाही का, बैल पाळला पाहिजे, कुत्री पाळली पाहिजेत, मांजरं पाळलं पाहिजेत, कोंबड्या पाळल्या पाहिजेत, मेंढ्या पाळल्या पाहिजेत. उंदरं पाळावे लागत नाही, ती येतात. आम्ही कधी कधी सांगतो विनोदांना आमच्या घरात एवढी उंदरं कशी काय? आम्ही म्हणतो पाळलेत. पाळलेत म्हणजे त्याला मारायचं नाही म्हणजे पाळलेत बरं का. ती आपाप आली पाहिजे ना आपाप गेली पाहिजेत. आम्ही ती जावी म्हणून मांजरं पाळतो, ती जावीत म्हणून औषध टाकतो. काही न करता त्यांनी जितके दिवस राहतील काय नासाडी करतील ते करतील म्हणून म्हणायचं पाळलेत बरं का. ती पाळावी लागत नाहीत. काही गोष्टी जीवनामध्ये पाळाव्या लागतात. ही मुखी जनावर आहेत. त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये दया भूत दया सांगितली बरं का. दया आदर अंतःकरणारे आपण त्यांचं भरण पोषण पालन केलं पाहिजे. आपली समजा आपल्याला पाळता नाही आलं
तर त्याला पिडा तरी देऊ नका. हां, दुसऱ्याच्या जनावराला पिडा तरी देऊ. आपण पाळू शकत नाही, आता नोकरीच करायचं आहे. आता हे परदेशात आहेत, काय म्हशी पाळणार हो? तिथं पाळता येतील नाही, काय करता येत नाही. मग काय करायचं? हां, जी जनावरं ह्या समाजामध्ये आहेत त्यांना काही त्रास तरी देऊ नका एक, आणि जे पाळतात त्यांना काहीतरी सद्भावना ठेवा, त्यांना काहीतरी मदत करा. गाय पाळा म्हणून सांगितलं, गाय पाळता येत नाही, पण जे पाळतात त्यांना काहीतरी चारा द्या. आपल्याला पाळता येत नाही, त्या भूत मात्राविषयी अंतःकरणामध्ये दया ठेवा. जेवढे म्हणून इथं पशु सांगितले त्या प्रत्येक पशुविषयी अंतःकरणामध्ये दया पाहिजे बरं का. दयाद्र अंतःकरणाने त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. भूत दया गायी पशूंचे पालन, त्याच्यामध्ये प्रामुख्याने गाय सांगितली बरं का. हां, विशेष रूपाने गायीचा इथं उल्लेख केलेला आहे. हां, सर्व जनावरं पाळावीत. हां, त्याच्यामध्ये आणखी बारकावा सांगितला. हां, गाईला रोज नैवेद्य द्यावा. रोज आपण स्वयंपाक केल्यानंतर गाईला, जर्शी गाईला नव्हे, देशी गायला आपण जे अन्न शिजवतो ना, त्या अन्नाची परीक्षा होण्याकरता 2 गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्या. हां, काही मातावर्ग पाहत असेल तर बघा, स्वयंपाक केला की पहिल्यांदा भाकरी करायची. भाकरी केल्यानंतर ती लहान भाकरी करायची आणि ती केलेली कुठं टाकायची? चुलीत. आता चूल राहिली, गॅस आलाय. हां हां, ती लहान भाकरी करायची आणि पहिली भाकरी कोणाला टाकायची? त्या अग्नीला. आणि ती टाकल्यानंतर जर विचित्र अग्नी जर आला तर समजावे अन्नात काहीतरी दोष आहे. एक, गाईला नैवेद्य देण्याने गाईच्या अन्नामध्ये जर दोष असेल तर गाय अन्न खात नाही बरं का. म्हणून बघा, एखाद्याच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असतो आणि ते नैवेद्य ठेवल्यानंतर कावळा येत नाही म्हणून माणसं काय गाय घेऊन जातात. ती गाय सुद्धा जात नाही, गाय पळून येते बरं का. गाय पळून येते. दोष असेल तर ती सेवन करत, अन्नाची परीक्षा आहे. हां, म्हणून रोज त्या गायीला गोग्रास दिला पाहिजे असा नियम आहे. म्हणून त्या पश्वादिकांचं दयाद्र अंतःकरणाने भरण पोषण पालन करा. भूत दया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन मना माझी. ज्याला ताण लागली त्याला पाणी द्या, ज्याला भूक लागली त्याला अन्न द्या. हां, हे कर्तव्य बरं का. आपल्याकडे कोणी, तुम्ही वनामध्ये गेला, कोणी वाटसरू प्रवासी भेटला, हां, त्याला पाणी जर मागितलं तर द्या. आज माणसं प्रवासामध्ये बिस्लरी बाटली विकत घेतात 20 रुपयाला, आपण पितात, पण शेजारा मागून येऊन पुन्हा बॅगेत ठेवतात बरं का. बॅगेत ठेवतात. काही लोकांना खर्च न करता दुसऱ्याकडे प्यायची सुद्धा बऱ्याच लोकांना सवय आहे बरं का. फुकटचं कसं मिळेल असे पण काही प्रवासामध्ये लोक आहेत. हां, पण आपण तो विचार करून आपण हे वनातलं सांगितलं बरं का, मी गाडीतलं सांगत नाही, काहून आपल्याला बोललो. हां, ताणेलेल्या माणसाला ताण द्या. कुठल्या जातीचा आहे बघू नका, कुठल्या गावचा आहे बघू नका. हां, जीव घालताना आणि पाणी देताना जात बघू नका. किंबहुना वैऱ्याला सुद्धा पाणी द्या, वैऱ्याला सुद्धा खाऊ घाला. हां, तो कोण आहे याचा विचार करू नका बरं का. कारण अन्नाच्या बाबतीत असं वर्णन केले, अन्न खाऊ घालताना अधिकार पाहू नये, पैसे देताना मात्र अधिकार पाहावा बरं का. धन देताना अधिकार पाहून, पण अन्न देताना मात्र अधिकार न पाहता, हां, जो भुकेलेला आहे त्याला अन्न द्या, जो ताणेलेला आहे त्याला पाणी द्या. ताणेल्या जीवन वना माझी. काय घडे? उत्तमची गती, तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. पुढं वर्णन केले, गृहस्थी पुरुषाने शांती धारण केली पाहिजे. हां, शांत स्वभाव पाहिजे बरं का. हां, भांडायचं नाही, तुम्ही त्याच्याबरोबर भांडायचं नाही आणि तुम्ही तिच्याबरोबर भांडायचं. दोघांनी आई बाबाबरोबर भांडायचं नाही, सासू सासऱ्याबरोबर भांडायचं नाही, शांती धारण करायची बरं का. हां,
हां, इथून पुढं त्यांनी जीवनामध्ये काही सांगितलं तर शांत चित्ताने ग्रहण करायचं, धावून जायचं नाही. हां, तुम्ही जर शांत राहिला तर पुढची सुद्धा शांत राहतील. सून जर शांत असेल तर सासू सुद्धा शांतच राहील बरं का. हां, कारण सगळ्यांनाच हा व्यवहार सांगितलाय हो, कारण ते गुरुस्तीच आहेत ना. त्यांनी शांती धारण केली पाहिजे का ह्यांनीच फक्त केली पाहिजे? हां, सर्वांनाच. हां, घरातले सगळेच आहेत, त्यांच्या प्रत्येकावरती जबाबदारी आहे. शांती धारण केली पाहिजे, इतकी शांती धारण केली पाहिजे हे घर आहे काय मंदिर आहे कळत नाही पाहिजे बरं का. हां, एवढी ती शांती त्या घरामध्ये असावी. शांती नाव ठेवून शांती येत नाही. ती विचाराने धारण करावी. शांती रूपे एक. कोणाचा वाईट, कोणाचं वाईट चिंतन करू नका. कोणाचंच वाईट चिंतन करू नका. लोक आपलं वाईट चिंतन करत असतील करू द्या, पण आपण त्यांचं वाईट चिंतन करू नका. म्हणून शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. आणि त्याच्या पुढे सांगितलं वाढवी महत्व वडिलांचे. ज्या घराण्यामध्ये आपण जन्माला आलो त्या घराण्याचं वडिलांचं काहीतरी नाव असतं. हां, जीवनामध्ये असं वागा, असं वागा, आपल्या वडिलाचं नाव राहिलं पाहिजे. किंबहुना वडिलाच्या नावाची ख्याती झाली पाहिजे. वाढवे महत्व वडिलांचे. आणि या पद्धतीनं जर तुम्ही वागलात तर महाराज म्हणतात ती संपूर्ण आचारसंहिता आहे. आणि ही जर तुम्ही प्रामाणिकपणाने जर आचरणामध्ये जर आणला तर ज्या गृहस्थ आश्रमामध्ये आज आपण प्रवेश केलो या आश्रमाचं काहीतरी शास्त्राने अंतिम साध्य सांगितले बरं का. अंतिम साध्य काय आहे? प्रत्येक जीवाला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, भगवत साक्षात्कार झाला पाहिजे, किंबहुना आत्मत्वाने ज्ञान झालं पाहिजे. आणि ते ज्ञान होण्याकरता वैराग्य पाहिजे. आणि ते वैराग्य गृहस्थी पुरुषाला या संसारामध्ये राहून संपादन करता येतं. हां, याचं फल आहे लक्षात ठेवा. शेवटी आपल्या जीवनामध्ये असं वैराग्य निर्माण व्हावं, असं वैराग्य निर्माण व्हावं. त्या वैराग्याचा परिणाम आपल्याला असा महात्मा भेटावा ज्ञान देणारा बरं का. त्या वैराग्य असेल ना हे सगळं जीवनामध्ये घडतं. जयाचे चोखटे मानशी मी होऊन असे क्षेत्र संन्याशी जया निजल्या ते उपाशी वैराग्य गा. जिथं वैराग्य असं तिथं देव येतो बरं का. तिथं संत येतात आणि हे वैराग्य आपोआप निर्माण होतं. त्याच्याकरता तुम्हाला काही स्वतंत्र साधना करण्याची गरज नाही. फक्त या पद्धतीनं जीवनामध्ये वागायचं आहे. या पद्धतीने तुम्ही जीवनामध्ये जर वागला की तुमच्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्त होईल. आणि वैराग्य प्राप्त झाली की त्या वैराग्याच्या बळाने तुम्हाला परमपदाची प्राप्ती प्राप्त होईल. हेच या आश्रमाचं अंतिम फल आहे. हे महाराज अंतिम चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. आश्रम म्हणजे गृहस्थ आश्रम बरं का. हां, उल्लेख केला नाही पण हे गृहस्थ आश्रमाचं फल आहे. हे गृहस्थी आश्रमाला केलेला उपदेश आहे. म्हणून ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास ह्या चारही आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ जर आश्रम कोणता असेल तर गृहस्थ आहे बरं का. का तिन्ही आश्रमाची सेवा करण्याची संधी आहे. तिन्ही आश्रमाची सेवा करण्याची संधी आहे. आणि त्या सेवेतूनच वैराग्य निर्माण होतं. आणि असं जर वैराग्य निर्माण झालं तर त्याचे दोन फायदे आहेत. एक देवाचा साक्षात्कार होतो आणि देवासारखी मुलं जन्माला त्यांच्या पोटी येतात. किंबहुना देवच येतो बरं का. हेची आश्रमाचे फळ बरं का. हे सामर्थ्य आहे. आणि या पद्धतीनं आज आपल्या जीवनाची वाटचाल करावी असा संदेश, असं मार्गदर्शन साधू संतांनी समाजाला केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने हे विवाहबद्ध झालेले नवविवाहित
चिरंजीव उत्तम आणि सौभाग्यवतीचं नाव काय? रोहिणी. ह्या उभयतांचा गुरस्थाश्रम शास्त्रांनी जसा सांगितला त्या पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये तो चालावा अशी त्या ईश्वराच्या आणि संतांच्या चरणी आपण आशीर्वादाची मागणी करू. असा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावा आणि या पद्धतीने त्यांचं जीवन कृतार्थ व्हावं अशी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.